साप चावल्यावर लोक मरत नाही, जास्त करून लोक मरतात कारण ते घाबरतात. आज भारतात दर 4 मिनिटात एक माणूस साप चावल्याने मरतो आणि त्यातले 70% मृत्यू पहिल्या 30 मिनिटात होतात. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा किंवा कोणाचा तरी जीव वाचू शकतो. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच तुमच्या कामाचे व्हिडिओ आपण आणत राहतो. आता एक कडू सत्य ऐका. साप चावा इतका धोकादायक नसतो, पण आपली रिॲक्शन खूप धोकादायक असते. आजही लोक दोरी, कापणे, झाडपूक, दारू असे उपाय करतात. हे उपाय सापाचे विष नाही, पण माणसाला मारतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, डॉक्टर जसं सांगतात, WHO जसं सांगतात आणि जे खरंच जीव वाचवतं. पहिल्या 10 मिनिटात फक्त 3 गोष्टी बरोबर केल्या तर माणसाचा 90% वेळा जीव वाचतो. पहिले एक मोठा गैरसमज तोडूया. प्रत्येक साप विषारी नसतो, पण प्रत्येक चावा सिरियस असतो. कारण तुम्हाला तो साप कोणता आहे हे त्या क्षणी माहीत नसतं. म्हणूनच प्रत्येक सापाचा चावा हा इमर्जन्सी असतो. आता हे गोष्ट लक्षात ठेवा. घबराट झाली तर हृदय वेगाने धडधडतं आणि विष रक्तात वेगाने पसरते. म्हणूनच ज्या व्यक्तीला साप चावलाय त्या व्यक्तीला बसवा. जास्त हालचाल नका करू देऊ. बोलत ठेवा. पॅनिक होऊ देऊ नका. साप चावल्यानंतर सगळ्यात मोठा खून करणारा घटक म्हणजे हालचाल. चावलेला हात किंवा पाय स्थिर ठेवा, हृदयापेक्षा खाली. कारण चालणं फिरणं म्हणजे विषाला बॉडीमध्ये पसरवणे. आता लक्ष देऊन ऐका. दोरीने घट्ट बांधणे, काप करणे, तोंडाने विष शोषणे, हळद, माती, दारू हे सगळं करण्यापेक्षा लवकर दवाखान्यात न्या. बरं, सापाचे विष शरीरात गेल्यावर काय होते? विष म्हणजे मॅजिक नाही. ते रक्त गोठवतं, श्वास थांबवते, स्नायूंना पॅरालिसिस देते. पण योग्य वेळी अँटीव्हेनम मिळालं तर शरीर रिकवर होतं. लक्षात ठेवा, सापाचा चावा म्हणजे मृत्यू नाही, तर अज्ञान म्हणजे मृत्यू आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या परिवारातील व्यक्तींना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात साप दिसतो का.